मोहोळ विधानसभा मतदारसंघात लोकप्रतिनिधींचं दुर्लक्ष, ना पिण्यासाठी पाणी ना येण्यासाठी रस्ता. वारंवार लोकप्रतिनिधींना भेटून सुद्धा उडवाउडीची उत्तरं. माघारी पाठवणं हे मोहोळ मतदारसंघातील आमदारांचा दुर्लक्षपणा. एकदाच भेटलो आणि भावी आमदार राजाभाऊ खरे स्वखर्चातून गावातील अनेक रस्त्यांना निधी दिला. गणेश जयंतीला राजाभाऊ खरे खरसुळ या गावात आले असता तेथील गावातील स्थानिकांनी गावातील समस्या मांडल्या. त्यावरती राजू खरे यांनी लगेचच आपल्या स्वखर्चातून निधी देऊन रस्त्याचं मुर्मीकरण पूर्ण केलं. मागील 20 वर्षापासून रस्ता खराब असल्यामुळे गावातील लोक त्रस्त होते. दवाखान्यात जायचं असो किंवा मुलांना शाळेत सोडण्यासाठी किंवा शेतीतील कामं करण्यासाठी जायचं असो, त्यांना खूप मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत होतं. त्यामुळं राजू खरे यांनी रस्त्याचं मुर्मीकरण अवघ्या काही दिवसातच करून दिलं. त्याबद्दल तेथील स्थानिक नागरिकांनी त्यांचे आभार मानले. पाहूयात याबाबत स्थानिक नागरिक काय म्हणतायत. माझे नाव जयश्री आनंदराव खुर्द. मी राहणार खरसोळीची, अंबिकानगर मधून बोलते. आमच्या इथं रस्त्याची गेले 15 वर्ष झालं हे आहे, अपदा आहे. पाऊस पडला तर आम्हाला इथनं चालता येत नाही, आमच्या लेकरांना शाळेत जाता येत नाही. एवढ्या अपदा असताना तर आमच्याकडे कोण आमदार फिरकले नाहीत. तर आता राजूभाऊ खरे यांनी आमच्या इथं मुर्मीकरण चालू केलेलं आहे आणि आमच्या इथं गणपतीच्या वेळेस आल्यानंतर आम्ही त्यांची भेट घेतली. तर ते आमच्या गणपतीच्या मंडळासाठी सुद्धा काय निधी देणार आहेत. त्यानंतर त्यांनी रस्ते चालू केले. आता आमच्या इथं पाण्याची तर खूप अपदा आहे. तर ते आमच्यासाठी अजून ते आमदार होणार आहेत, भावी आमदार आहेत. पर त्यांनी आमच्या महिलांची जी काय अडचण आहे ती त्यांनी जाणून घेतली आणि त्यांनी पाण्याची सुद्धा सोय केलेली आहे. आमच्यासाठी ती बोर पाडून देतो म्हणलेत आणि देतील अशी मी आशा करते. रस्त्याचं सुद्धा त्यांनी मनावर घेतलेला आहे. रस्ता किती वर्षापासून पेंडिंग होता? आता रस्ता मला कळत आहे, मी इथं लहानाची मोठी झालेली आहे. मी शाळेत स्वतः जात होते. आता माझी मुलं इथं शाळेला चाललेली आहेत, तरी सुद्धा रस्ता नाही अजून या गावाला. 20-25 वर्ष झालं बहुतेक रस्ता नाही इथं. किती दिवसात रस्ता पूर्ण झालाय? आता ह्या 5 दिवसा गणपतीपासून नुसती चर्चा होती, तर सध्या सगळीकडे 7 वस्त्याला ही रस्ता चालू झालेला आहे. अगोदर काय त्रास होत होता? आम्हाला आमच्या लेकरांना शाळेला व्यवस्थित जाता येत नव्हतं. दूध वाढायला जाताना आमचं काळीज धस करत होतं. जीव मुठीत घेऊन आम्हाला रस्त्यावर जायला लागत होतं दूध वाढायला. पण आता ही भाऊची ही संकल्पना आम्हाला आमदार होण्याच्या आधीची आहे, तर आमचं 100% मत ह्यांना असणार आहे खरसोळीकरांचं. माझे नाव अश्विनी भारत शिंदे. खरसोळीत राहते, अंबिकानगर. या गावात राजूभाऊ खरे यांनी 7 एकूण आमच्या इकडे 7 रस्ते आहेत. त्यापैकी सगळीकडे मुरुम भरलेला आहे, रस्ता चालू केलेला आहे. गणपतीपासून त्यांनी ही खडूक भरण्याचं काम चालू केलेलं आहे. आधी पावसात आमच्या मुलांची खूप शाळेला जाण्यासाठी गैरसोय व्हायची. जाताना चिखल, सायकल ती खूप मुलांना शाळेला जाताना अपदा होत होती. पण त्यांनी आता ती मुरुम भरल्यामुळं जाताना आता अडचण येणार नाही. त्यांच्या मिसेस तृप्ती खरे यांनीही मकर संक्रांतीच्या वेळेस सर्व महिलांना बोलवून हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवला होता. त्यामुळं सगळ्या महिला त्यांचा आभार व्यक्त करतो आणि त्यांनी पाण्याची ही सोय आमच्यासाठी करणार आहेत. त्यामुळे त्यांचे मी आभार मानतो. अश्विनी कैलास आसबे, राहणार खरसोळी, अंबिकानगर मध्ये राहते. ज्या वेळेस रस्ते खड्डे होते त्यावेळेस आजारी जर पेशंट जास्त असलं तर त्याला कसं न्यायचं ती जास्त अडचण येत होती आणि पावसाळ्यात सुद्धा आम्हाला खूप अडचण येत होती आणि म्हणजे असं जलद गतीने जाता येत नव्हतं फास्ट, जर आजारी जास्त पेशंट असलं तर. आणि असं पाऊस पडला का नाही डुबरे जास्त भरायचे, लेकर शाळेला जाताना खूप अडचणी येत होत्या. आणि आता 7 रस्ते भरले, त्यांना काय एवढं अडचण नाही आणि ती रस्ते बी जलद गतीने फास्ट भरले. माझे नाव उषा श्रीकांत खाडे. मी करसोळमध्ये राहते. राजूभाऊने ह्या गावामध्ये भरपूर सुधारणा केली, कारण की ह्या गावाला पाहुणे रावळं मुली जर द्यायचे म्हणले तर कंटाळत होते, देत नव्हती. येऊन एकदा गेले तर परत ह्या गावाचं तोंड बघत नव्हती, कारण की ह्या रोडमुळं. तर राजूभाऊने त्या 8 दिवसातच भरपूर 8 रस्ते म्हणजे पूर्ण 8 रस्त्याला मुरुम ती टाकून दिला
आणि रोडची समस्या दूर त्यांनी केली. आणि इमर्जन्सी जर आजारी पेशंट असेल तर जायचं म्हणलं तर रोडला वाहनं सुद्धा येत नव्हती, गाडीवाले सुद्धा म्हणजे जीबाही घेऊन यायची नाहीत, का तर रोड खराब आहे, टायर खराब होत्यात म्हणून. एवढ्यापर्यंत आमच्या गावाला अडचण होती. तर राजूभाऊनी सगळी ही समस्या दूर केली आहे. आणि आता इथून पुढं पण आम्ही जी काय मागणी करणार आहे त्याची ती प्रत्येक ह्याला राजूभाऊ परत ताई पण मान्य करतात. कसं आहे, बंडू कुंडली गासबी खरसोळी. काय काय त्रास होत होता? त्रास काय ना, गाड्या जात नाही, ते मोटरसायकली दुधाची केंड आम्हाला डोक्यावर न्यायला लागत होती सडकपर्यंत. शाळेला लेकर जायला जायलाच नव्हतं मला शिनला. तुम्ही असे आमदारला लय कधी भेटलं नाही का? भेटून त्यांनी केलंच नव्हतं ना, आतापर्यंत तसंच पडलं होतं. काय म्हणते ते आमदार? होय म्हणायची आणि करायची नाही ते. मग ते आता हे खरे साहेबांनीच केलं ना. हा रोड कुठला आहे? नाव काय रस्त्याचं? आशबी वस्ती. बरं. किती वर्ष झालं रस्ता? लय दिवसापासून 10-15 वर्षापासून तसंच. आतापर्यंत आम्ही रस्ता करून जाता 10-15 वर्षापासून असंच होतं, पडलेलं केलेलं नव्हतं. नळ सुद्धा पाक हे झाला, पण ते कोण करत नाही, ते आमदार हे कोणच करत नाही. तुम्ही केला रस्ता. आता हे खरे साहेबांनी. तुम्हाला कसं काय माहिती झालं तरी साहेब हे रस्त्याला पाण्याला ते आता गावात आल्यामुळे आम्ही त्यांना भेटलो, प्रस्ताव दिला त्यांना, पण त्यांनी मंजूरच केलं. किती दिवसात? लगेचच 2 दिवसात केलं, ते लगेच तयारीच केलं, त्यांनी टाकायला चालू केलं. त्यांच्याकडे कुठलं पद नाही काय नाही तरी चालेल. पण ती होय म्हणलं, आम्ही त्यांना भेटलो, ती होय म्हणलं. होय बस. माझं नाव संजय त्रिंबक पवार खरसोळे. पण गेले 15 ते 20 वर्षापासून या गावात प्रत्येक आमदार निवडून येतात आणि रस्त्याचा कोणी देखील विचार करत नाही. मग आमच्या गावात कोण माणूस मेलं किंवा लग्नाचं कार्य कुठं असलं तर लग्नाला माणसं येत नव्हती. त्यावेळेस रस्त्याची दुरस्ता असल्यामुळं गावात कोण देखील पाहुणरावळी येत नव्हती. आणि मग महिला जर एखादी डिलिव्हरी व्हायची म्हणलं तर गावात दवाखाना नाही. इथनं पंढरपूर 20 किलोमीटर असल्यामुळे इथं वाहनाची देखील सोय नाही, इतकी अवस्था बेकार होती. 20 वर्षात कुणी देखील मदत केली नाही. पण राजूभाऊ खरेंनी गावात आमच्या आल्यानंतर गावात सगळ्या माणसांनी त्यांना निवेदन दिल्यावर 2-4 दिवसात त्यांनी रस्ता चालू केला. ह्या गावात 7 रस्ते राजूभाऊच्या स्वखर्चातनं त्यांनी केलं. आणि हे इथं गेली 15 वर्ष झाली ही आसबी वस्तीला. पाऊस आल्यानंतर ह्यांच्या दुधाची केंड त्यांना आणायला, गाड्या आणायला 15 ते 3 किलोमीटर चालत यायला लागत होतं. ते यांच्या राजूभाऊ खरेच्या संकल्पातून त्यांचा मोर पडल्यामुळे त्यांचं सगळं कार्य व्यवस्थित चालू झालं. यशवंत मानेला लय तर भेटलो तुम्ही. काय म्हणते? काय आमच्या गावातली मेन पुढारी त्यांना कामं दिली, त्यांनी कमिशनवर विकली, कोणी खाल्ली, होय. कुठे केली का दाखवली नाही, काय त्यांनाच माहित आहे. आणि इथं गावात मात्र राजूभाऊ खरे आल्यापासून आम्हाला 60 लाख रुपये निधी देऊन ती कामं आमची वर्क ऑर्डर काढून दिली आहे. ती आता 2 दिवसात ती बी कामं होतील. त्याचं आज जिओ टॅगिंग झाले. आणि ही जी 7 रस्त्याची राजूभाऊ खरेच्या स्वतःच्या पैशातनं मंजूर करून सगळं रस्ते तयार केलं. त्यामुळे सगळ्या गावातली सगळे आमचे 90% गाव राजूभाऊच्या 7 रस्ते राजूभाऊने स्वतः खर्चातनं मुरुम टाकून दिल्यात. त्यांच्याकडे कुठलं पद आहे काय देखील पद नाही. त्यांनी 34 वर्ष कार्य जनसेवा केली जनतेची. पण त्यांना हे 17 गावातनं किंवा हे 131 गावं मोहोळ मतदारसंघातली येते, त्यांच्या सगळ्या गावातलं कुठल्याही गावातला रस्ता, पाणी काय बी त्यांचं जर अडचण असेल तर ते देण्यास तयार आहेत. कुठलाही माणूस गेला तर त्याचा कसलाही प्रसंग असाल तर तिथनं माघारी कोणाला पाठवत नाहीत. त्यामुळे माहीत झाल्यामुळं माझ्या राजभाऊची ओळख देखील नव्हती, पण नाव माहीत झाल्यामुळं मी तिथे गेलो आणि गावातले आमचे छगन पवार, ही ज्योती काळे, शरद पवार, हे आम्ही सगळेजण मिळून भाऊकडे गेल्यानंतर सगळे गावात आमची एवढी कामं दिली आणि आमच्यावर विश्वास ठेवला. त्यामुळे गावाचा एवढा विकास झाला. त्यामुळे गाव सगळं आम्ही 90% ते 100% छगन पवार, ज्योती काळे हे आम्ही सगळी करायचं ठरलेलं आहे. आणि ही गोरगरीब माणसं देखील आपल्याला मदत करतो म्हणजे. आता आमदारकीला उभारायचं म्हणते साहेब, काय नाही होईल का? त्यांना मतदान पडेल का? मतदान ह्या आपल्या गावातलं आमच्या 100% गावातलं मतदान होणार की. होय, गोरगरिबाचं. कारण गावात ह्या 10 ते 15 लोक श्रीमंत लोक आहेत. ती गोरगरिबाचा काय विचार करत नाही. ही जी माणसं, जी गोरगरिबाची माणसं आहे, ती छगन पवार, संजय पवार आणि ही ज्योती पवार, शरद पवार, हे आम्ही 5 जण जे आहे, आम्ही बी गरीबच आहे. पण आमच्याकडे विश्वास ठेवून या लोकांची जी कामं राजभाऊने केली, त्यामुळे गाव 100% आमच्याकडे कुठले पण समोर याला भेटतोय. मागणं गावात भाव आलत त्यावेळेस तिकडे कट्ट्यावर बसून भाषणं ऐकत होती, पण त्यांचं धाडस होत नव्हतं, कुठं आमचं जायला काय म्हणून तिकडं.
त्यामुळं सगळ्याचं मत भावालाच मतदान करायचं आहे. मला परत कार्यक्रम झाल्यानंतर सगळेजण मला म्हणले, बरीच नेते मंडळी गावातली, तुम्ही पुढे व्हा, तुमच्या मागे आम्ही आहे. मतदान आम्ही 100% गावाला करू. राजभाऊ कुठल्या पक्षात उभा राहतो भाव कुठल्याही पक्षात उभा राहिले तर भाऊ राजभाऊ पक्ष हे आमचा एक पक्ष. माझं नाव ज्ञानेश्वर किसन पवार. आमच्या रस्त्याची अवस्था 50 वर्षापासून अशी होती. राजाभाऊ खरे साहेबांच्या माध्यमातून आम्ही प्रस्ताव दिल्यानंतर त्यांनी 2 दिवसात काम चालू केलं. अगोदर काय काय त्रास होतो? अगोदर काय लहान मुलांना शाळेचे प्रॉब्लेम होता. 3 किलोमीटर चालत जायला लागत होतं. दुधाची केंद्र आम्हाला रोज गावात न्यायला लागत होती डोकीवर पाऊस पडल्यानंतर. रस्त्याची अत्यंत बिकट अवस्था होती. रस्त्याला किती आहे? लोकसंख्या किती आहे? लोकसंख्या 100 आहेत.